काँग्रेस आणि वंचितच्या युतीवर संजय राऊतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या द्यायला तयार होतो। राऊतांच्या वक्तव्यावर आता हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली। ज्या जागा हव्या होत्या ते देणं त्यांना शक्य होत नव्हतं, त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटतं। आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील, तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। आम्ही सन्मानपूर्वक पाहतो। हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामध्ये एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं। आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे, त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। जी एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। खासदार संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार टोला लगावला। भाजप हे ढोंगी हिंदुत्ववादी आहे, भाजपचं पोट आमच्या बोलण्यावरून चालतं। राऊतांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आता प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत दिवसभर नकारात्मक ऐकतात, नकारात्मक बोलतात, दिवसभर त्यांना तेच काम आहे, असा खोचक टोला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना लगावलेला आहे। ते कोण काय बोलते त्यांना आम्ही काय फार किंमत देत नाही। यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहे, आम्ही काय करतो काय नाही। ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू, आम्ही समर्थ आहोत। चोरलेल्या पक्षाच्या, अमित शहाच्या पक्षाच्या, जो चोरला पक्ष आमचा, त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी, मी त्याचा अभ्यास करा। दिन भर नकारात्मक सोचते हैं, नकारात्मक बोलते हैं। दिन भर वही काम है, नकारात्मक लिखना। कब पॉजिटिव बात होती नहीं उनके मन में, तो इसलिए वो बातें करते रहते हैं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात बैठक पार पडली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली। आज उमेदवार फायनल करणार, उद्या जाहीर करणार। महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाईट ठरलो तरी चालेल असं उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू, तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुपडी करून भांडण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला, काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे। आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली। नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली। अहो उद्धव ठाकरे, सर्वात मोठा अॅनाकोंडा तुम्ही आहात। तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात। तुमचा धर्म अफजल खान आणि औरंगजेबाचा आहे। उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी आता सडेतोड उत्तर दिलंय। उद्धवजी ठाकरे, मराठी माणसांची लाज काढू नका। याच मराठी माणसांच्या जीवावर तुम्ही 25 वर्ष मुंबईवर राज्य केलं होतं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला। आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत। ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात। आणि अब्दालीच्या भाषा तर तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात। तुम्ही महाराष्ट्र धर्माच्या देखील गप्पा करू नका। महाराष्ट्र धर्म म्हणजे विकासाचा धर्म, महाराष्ट्र धर्म म्हणजे मुंबईला पुढे घेऊन जाण्याचा धर्म, महाराष्ट्र धर्म म्हणजे एकतेचा धर्म। तुमचा धर्म हा औरंगजेबचा आणि अफजल खानाचा आहे, हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।